नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी फॅक्टरी या आपल्या ऑनलाईन युट्यूब चॅनलवर सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। मागच्या काही दिवसापासून अनेक विद्यार्थ्यांचे आपल्या बॅचेस असतील किंवा सोशल मीडिया असेल, याच्यामधून एक प्रश्न हमखासपणे विचारला जातो की सर, आम्ही जॉब करत आहोत, पार्ट टाइम जॉब करत आहोत, आमची पूर्ण वेळ अभ्यास करण्या एवढी घरची परिस्थिती नाहीये, तर आम्हाला जॉब करत असताना अभ्यासाचं मॅनेजमेंट कशा पद्धतीने करायचं याच्याबद्दल माहिती द्या। तसंच अनेक मुलींची अशी मागणी होती की आमचं लग्न झालेलं आहे, लग्न वगैरे सगळं संसार वगैरे या गोष्टी बघून गृहिणी म्हणून काम करत असताना सुद्धा अभ्यासाची मॅनेजमेंट कशा पद्धतीने करायची याच्या बाबतीत माहिती सांगा। आणि तोच व्हिडिओ आपण तुमच्या मागणी खातर आपण घेऊन आलेलो आहे। या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये तुम्ही ज्यावेळेस तुमच्याकडे अभ्यास करण्यासाठी काही कारणामुळे मग जॉब असेल किंवा मग संसार असेल, या गोष्टीमुळे अभ्यासाला वेळ जर कमी मिळत असेल तर त्या कमी वेळाचं मायक्रो मॅनेजमेंट कशा पद्धतीने करायचं, कोणत्या चुका टाळायच्या, कोणत्या पॉझिटिव्ह गोष्टी करायच्या, याच्याबद्दल डिटेलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत। त्या अगोदर आपण असे नवनवीन व्हिडिओ या एमपीएससी फॅक्टरी या चॅनलवर आपण घेऊन येणार आहोत। आगामी काळात सरळ सेवा परीक्षा मोठ्या प्रमाणावर एमपीएससी मध्ये जाणार आहेत, त्यासाठी वेगवेगळ्या पद त्याच्याबद्दलचे माहितीचे व्हिडिओ असतील किंवा प्रश्नपत्रिका असतील, त्याचं विश्लेषण असेल, असा भरपूर कंटेंट आपण आपल्या या चॅनलवर घेऊन येणार आहोत। त्यामुळे आपलं व्हिडिओ हे जे चॅनल आहे ते आता सबस्क्राईब करून ठेवा। तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये 100% दिशा देण्याचं काम आपण या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत। पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक मुद्दा घेऊया आपण आणि कशा पद्धतीने मॅनेजमेंट करायचं आणि काय करायचं। नक्कीच शेवटी तुम्ही 4 पॉझिटिव्ह गोष्टी घेऊन जाताल आणि तुमच्या अभ्यासाला त्याचा 100% फायदा होईल। आता बघा, जॉब करत असताना म्हणा किंवा मग घर चालवत असताना म्हणा, अभ्यास करणं ही खरंच खूप तारेवरची कसरत असते। सगळ्या गोष्टी मॅनेज करणं असतं आणि त्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून मग त्याच्यातून अभ्यासाला वेळ काढावा लागतो। आणि अभ्यासाला वेळ काढताना त्या कामाचा असेल किंवा घरातला असेल, तो स्ट्रेस डोक्यामध्ये असतो आणि तो स्ट्रेस डोक्यामध्ये ठेवून तुम्हाला पुढे अभ्यास करावा लागतो। आणि हे खरंच खूप तारेवरची कसरत आहे, पण तरी पण तुम्ही करता। आणि जर तुम्ही करत असाल तर खरंच तुम्हाला सॅल्यूट आहे। 100% तुम्ही खूप मेहनती आहात, तुम्ही जिद्दी आहात, म्हणूनच ती गोष्ट करतात। पण ती गोष्ट करताना चुका सुद्धा होते। आता बघा, चुका पण होतात। आता अनेक विद्यार्थ्यांचं काय होतं माहितीये का, जे पार्ट टाइम जॉब वगैरे करतात किंवा असे विद्यार्थी असतात किंवा ज्यांच्याकडे वेळ कमी असतो, जे फुल टाइम अभ्यास करतात त्यांच्याकडे बघतात, ते सकाळी उठतायत, लायब्ररीत बसतायत, दिवसभर अभ्यास करतायत आणि मग तुमच्या मनामध्ये कुठेतरी येतं, अरे हा तर 12-12, 13-13 तास अभ्यास करतोय आणि माझ्याकडे तर मला तर वेळ द्यायलाच नाहीये, आणि मग मी कसं काय करून याच्या स्पर्धेमध्ये मी कसा टिकेल। तर हा सगळ्यात पहिल्यांदा तुमचा जो गैरसमज आहे तो तुमच्या मनातून काढून टाका। तो लायब्ररीला जाऊन 12 तास अभ्यास करतो, पण त्याच्यातला पोटेन्शियल म्हणजे त्याच्यातून ऍक्च्युअल मध्ये अभ्यास किती होतो आणि त्या अभ्यासाचा त्याच्या आयुष्यात फायदा किती होतो हे सुद्धा महत्वाचं आहे। त्याचा परीक्षेला फायदा किती होतो हे सुद्धा महत्वाचं आहे। कारण की क्वांटिटी स्टडीपेक्षा क्वालिटी स्टडी करणं हे गरजेचं असतं। आणि त्याच्या तोडीस-तोड तुम्ही सुद्धा दिवसातले कमाल 5 तास जरी दिले, किती तुमच्या ह्याच्याने शक्य असेल की मी दिवसातले 5 तास देऊ शकतो, तरी सुद्धा काही हरकत नाही। त्याच्या 12 तासापेक्षा सुद्धा पॉझिटिव्ह तुमचे हे 5 तास असतात। त्यामुळे ते डोक्यातून काढून टाका। कारण तुम्हाला जाणीव असते की आपल्याकडे वेळ कमी आहे, त्या कमी वेळेमध्ये आपल्याला क्वालिटी स्टडी करावा लागणार आहे, याची तुम्हाला जाणीव असते। आणि त्या जाणीवमधून तुम्ही क्वालिटी स्टडी करता आणि त्या 12-13 तासावाल्या क्वांटिटी स्टडीपेक्षा तुम्ही पुढे निघून जाता। हे सगळ्यात पॉझिटिव्ह गोष्ट लक्षात ठेवा। जर तुम्ही सिरियसली करत असाल तर, व टाइमपास करत असाल तर मग मात्र ते शक्य नाहीये। लक्षात आलं? अशा पद्धतीने त्याच्यामुळे तुमच्याकडे दिवसातले तुम्ही कसे का होईना 5 तास जर काढत असाल ना, 5 तास जास्त काढले तर उत्तमच आहे, पण 5 तास जरी काढत असाल तरी कोणतीही स्पर्धा परीक्षेची तयारी करताना तुम्हाला तुमचा अभ्यास त्या स्पर्धा परीक्षेच्या लायकीचा होऊ शकतो। त्यामुळे हा मनामधला न्यूनगंड पहिल्यांदा काढून टाकायचा की माझी तयारी होईल का नाही। 100% तुमची तयारी होऊ शकते, हा पहिला मुद्दा आहे। आता बघा, एकदा तुम्हाला सांगतो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना तुम्ही घरून अभ्यास करताय तर सगळ्यात महत्त्वाचं सांगतो तुम्हाला ऑफलाईन क्लास करणं शक्य नसतं। त्याच्यामुळे तुम्हाला ऑनलाईन क्लासेस हे 100% करायचेच आहेत। आता बघा, जे फुल टाइम स्टडी करतात त्यांना क्लास न करता सुद्धा त्यांच्या मेहनतीच्या जोरावर होऊ शकतात 100%। पण तुम्हाला काय होतं, तुमच्या योग्य अभ्यासाला दिशा द्यायची आणि कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त गोष्टी करायच्यात। त्यामुळे तुम्ही शक्यतो, माझं सजेशन हे आहे की ऑनलाईन क्लासेस कराच। ऑनलाईन आधी एक तर आमचे करा, कुणाचे करा, पण क्वालिटी कंटेंट जिथं तुम्हाला मिळतो, तुमच्या अभ्यासामध्ये ज्या कमकुवत गोष्टी त्या
पॉझिटिव्ह ज्यावेळेस होत असतील एखाद्या क्लासेसमधून तर त्या कराच. कारण क्लासेस केल्यामुळे तुम्ही दररोज लेक्चर करणार आहेत, तुमच्या अभ्यासासाठी समोर दररोज काहीतरी टार्गेट असणार आहे आणि त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे. त्यामुळे एक लक्षात ठेवा, तुम्ही ऑनलाईन क्लासेस ज्या स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्याच्या ऑनलाईन क्लासेसच करा. आता अनेक जण विद्यार्थी म्हणतील की एमपीएससी मध्ये सरळ सेवा चालल्यात किंवा वनरक्षकची दारूबंदीची तयारी करणारे विद्यार्थी आहेत, त्यांना तर आपण दारूबंदी वनरक्षकच्या सेपरेट बॅचेस आपल्या महाराष्ट्र अकॅडमीवर सर्वात दर्जेदार उपलब्ध करून दिलेल्या आहेत. पोलीस भरतीची सुद्धा सर्वात दर्जेदार बॅच आपल्याला माहितीच आहे. पण एमपीएससी मध्ये ज्या जाणाऱ्या सरळ सेवा आहेत त्याच्यासाठी आम्ही काय करावं? सध्या अजून कोणताही सिलेबस डिक्लेअर नाही, परीक्षेची पद्धत कशी असेल हे सुद्धा अजून त्याचं डिक्लेअर नाही. तोपर्यंत तुम्ही काय करायचं, गट ब आणि गट क चा पूर्व प्लस मुख्य सिलेबस हा जो अभ्यास आहे तोच अभ्यास सध्या करत राहा. कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी चा प्री प्लस मेन साठी त्याच्यामुळेच आपण एकलव्य बॅच लॉन्च केली, जी की तुमच्या कंबाईन ग्रुप बी सी मध्ये, कारण ग्रुप सी मध्ये अनेक पदं जाणार आहेत त्यामुळे इथं तर ते फायदाच होणार आहे. प्लस वेगळे जरी पदं निघले तरी अभ्यासक्रम हा बदलणार नाहीये. परीक्षेत प्रश्न विचारण्याचा विषयाचा पॅटर्न बदलू शकतो, अभ्यासक्रम मात्र बदलणार नाहीये. त्यामुळे याच्यामध्ये प्री आणि मेन्स आहे. मग तुम्हाला वाटत असेल की मराठी इंग्लिशचं मग कसं होईल, तर आपण मेन सुद्धा ह्याच्यामध्ये घेतोय. अनलिमिटेड यूज आहे, 1 वर्ष व्हॅलिडिटी आहे. एकलव्य बॅचचा 100% फायदा तुम्हाला होईल. महाराष्ट्र अकॅडमीवर ही बॅच उपलब्ध आहे. चला आता पुढे जाऊया. पहिला ह्यात हा मला मुद्दा सांगायचा होता की क्लासच्या संदर्भात सांगितलंच मी, एकदा एक ऑनलाईन क्लास पूर्ण करा आणि त्याचा सिलेबस दररोज कव्हर करा. अजून एक सांगतो तुम्हाला, पूर्ण मॅनेजमेंट सांगणार आहे. तुम्ही पार्ट टाइम जॉब जरी करत असाल आणि तुमच्याकडे वेळ कमी जरी असेल तर तुम्हाला एक गोष्ट काळजीने करायची आहे, तुम्ही एखादा ऑनलाईन क्लास लावल्यानंतर त्याच्यावर जे लेक्चर होतात ते दररोज लेक्चर करायचे. आता बघा, आपली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे याचा अर्थ असा नाही की मी काय करतो, आता रविवारी मला सुट्टी असते, एक सोबतच दिवसभर रविवारी सगळे लेक्चर बघून काढतो. अशा पद्धतीने मॅनेजमेंट बिलकुल करायचं नाही. लक्षात ठेवा, तुम्हाला काय करायचं आहे, दररोज लेक्चर करायचे आहेत, डेली लेक्चर करायचे आहेत, सवय लावायची आहे. हा सवयीचा भाग आहे. तुम्ही दिवसातले 5 तास वेळ काढायची सवय लागली की तुमच्या अंगवळणी ती सवय पडणार आहे. तुम्हाला मग काही टेन्शन असू द्या, काही स्ट्रेस असू द्या, नवीन नवीन तुम्हाला त्रास वाटेल. पण जसं तुम्ही अभ्यासात पुढे पुढे जाल तसं तुम्हाला त्याचा त्रास वाटणार नाही. सगळ्या गोष्टी मॅनेज करायची तुमच्या मेंदूला सुद्धा, तुमच्या शरीराला सुद्धा आणि तुमच्या मनाला सुद्धा ती सवय लागून जाईल. आणि एकदा का सवय लागली की मग ते निरंतरपणे तुम्हाला ते दिवसातले 5 तास वेगळे काढून अभ्यास करायला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही चांगला क्वालिटी स्टडी करू शकता, हे लक्षात ठेवा. त्याच पद्धतीने अजून एक सर्वात महत्वाचं आहे, तुमच्याकडे वेळ कमी आहे. आता वेळ कमी आहे याचा अर्थ तुम्हाला चुकीच्या पद्धतीने अभ्यासात पुढे जाऊन चालणार नाही. तुम्हाला अभ्यासाची योग्य दिशाच असणं गरजेचं. आलं लक्षात? आणि त्याच्यामध्ये एखाद्या क्लासेस म्हणा, पुस्तक म्हणा, याच्या सिलेक्शन मध्ये जर तुमची चूक झाली तर मात्र तुम्हाला नुकसान होऊ शकतं. त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं माहितीये का, पुस्तकाच्या बाबतीमध्ये दुकानात जायचं. ज्यावेळेस तुम्ही पुस्तक एखादं घेणार आहेत, एखाद्या परीक्षेची तयारी करताय त्यावेळेस त्या घटकाची सगळे पुस्तकं चाळून बघायचे आणि क्वालिटी कंटेंट कसा असतोय बघायचं. आम्ही जेव्हा आमच्या महाराष्ट्र पब्लिकेशनच्या पुस्तकाचे प्रमोशन जाहिरात करतो त्यावेळेस सुद्धा हीच गोष्ट सांगतो की तुम्ही आम्ही म्हणतो म्हणून बिलकुल घेऊ नका. तुम्ही काय करा, जा दुकानात चाळून बघा. तुम्हाला वेळ असतो का? दुकानदार तुम्हाला म्हणणार नाही आमचं पुस्तक उघडून बघू नको म्हणून, म्हणणार आहे का? बिलकुल म्हणणार नाही. कोणत्याही जाहिरातीला बळी न पडता, आम्ही जरी जाहिरात करत असलो तरी त्यालाही बळी नका पडू एखाद्या पुस्तकाची. तुम्ही दुकानामध्ये जायचं, तुलना करायची इतर सगळ्या पुस्तकासोबत, जे पुस्तक दर्जेदार वाटेल ते पुस्तक घ्यायचं. म्हणजे मला सांगायचा मुद्दा काय, पुस्तक असेल, ऑनलाईन क्लास असेल, ह्या गोष्टी करायच्याच आहेत. पण याच्या सिलेक्शन मध्ये तुमची चूक जर झाली तर तुम्ही एवढ्या कष्टातून अभ्यासाला वेळ काढतात आणि पुस्तक आणि क्लास निवडण्यात चूक झाली म्हणून तुमचं नुकसान झालं तर हे खूप मोठं नुकसान असतं. कारण तुमच्याकडे वेळ कमी, तुमच्याकडे वर्षभर दिवसभर अभ्यास करतात, तुम्ही पुन्हा फिरून नव्याने पुन्हा नवी सुरुवात करू शकता. इथं चुकीला माफी नाहीये, नव्याने सुरुवात करायची नाही, क्वालिटी आणि स्टडी करायचा आहे. कारण तुमच्याकडे क्वांटिटी वेळेची खूप कमी आहे, हे डोक्यामध्ये घेऊन पुढे जायचं आहे. लक्षात अशा पद्धतीने म्हणजे मार्गदर्शन आणि पुस्तकाचं सिलेक्शन सुद्धा योग्य करायचं आहे. त्याच पद्धतीने सांगतो तुम्हाला, इथंच सांगतो आता, वेगवेगळ्या पीपीटी घेत बसण्यापेक्षा. एक मिनिट. वेळेचं नियोजन सगळ्यात महत्वाचं. म्हणजे तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये, तुम्ही पार्ट टाइम जॉब करताय किंवा घर संसार बघून अभ्यास करताय, तर तुमच्या लाईफस्टाईलमध्ये एक गोष्टीची दररोज सवय लावायची आहे आणि ती सगळ्यात महत्वाची म्हणजे वेळेची बचत. आता तुम्ही म्हणाल वेळेची बचत कशी करायची? जो काही वेळ मिळेल तुमचा, तुम्ही काहीतरी काम करताय,
पण स्ट्रेस नाहीये. डोक्यामध्ये हेडफोन घाला, लेक्चर लावा, लेक्चर ऐकत बसा. प्रवास करताय, प्रवासामध्ये लेक्चर ऐकत बसा. होता येईल तेवढं कोणतंही जे तुम्हाला इंटरेस्टेड वाटेल ते करत बसा. लक्षात. थोडा आधीमध्ये वेळ भेटला तरी काही ना काही कानाच्या माध्यमातून, डोळ्याच्या माध्यमातून काहीतरी वाचत राहा, काहीतरी करत राहा. याला वेळेची बचत म्हणतात. महिला स्वयंपाक करताय, तुम्ही एका कानामध्ये हेडफोन घाला, शांतपणे शांत बसून एखादं लेक्चर ऐका. ह्याला म्हणतात वेळेची बचत. तुम्हाला होता येईल तेवढा तुमच्या दिवसाच्या शेड्यूलमध्ये वेळ काढायचा आहे बाजूला. वेळ काढायचा आहे ना, आधीमध्ये हे छोटे छोटे वेळाचे जे स्लॅब असतात ते सुद्धा वाया जाऊन द्यायचे नाही. एवढंच आहे. त्यावेळेस काय होतं, जास्त सिरियस किंवा डोक्याला स्ट्रेस देणारा जो अभ्यास आहे तो करायचा नाही. जे तुम्हाला इंटरेस्टेड वाटतंय, जे ऐकायला चांगलं वाटतंय, पाहायला चांगलं वाटतंय त्या गोष्टीचा अभ्यास करा. म्हणजे तुम्हाला इथं वेळ काढावा लागणार आहे. आणि छोटा छोटा तुम्हाला अर्धा तास दिवसातून कुठेतरी मध्येच मिळतोय, तो अर्धा तास वापरा. सलग 3 तास, सलग 4 तासाचा अभ्यास झाला पाहिजे असं नाहीये होऊ शकत. कारण तुम्ही जॉब करताय, तुम्ही सगळ्या गोष्टी करून करताय. काही जणांचे जॉब असे असतात, बैठे जॉब करतात, बरोबर का, बसून राहायचंय दिवसभर काहीतरी. कोणताही जॉब करतात, समजा गार्डची नोकरी करताय, तुम्ही घाला हेडफोन, ऐका लेक्चर. लक्षात. बाकीचं मग बाकीच्या वेळ टाइमपास करण्यापेक्षा, रील वगैरे हे करण्यापेक्षा, कारण की तुम्हाला वेळ कमी आहे तुमच्याकडं, त्याच्यामुळे तुम्हाला टाइमपास करणं, मनोरंजन करणं याच्यासाठी वेळ नाहीये. याच्यासाठी सांगतो तुम्हाला मी, फक्त हेच करायचं म्हणून नाही, पुढे मी बोलणार आहे तुम्हाला. अशा पद्धतीने आहे. अजून एक महत्वाचं सांगतो तुम्हाला, तुमचा जो जॉब आहे किंवा तुमचं घर संसार आहे याच्यामध्ये तुमची मेंटॅलिटी शक्यतो स्टेबल ठेवायचा प्रयत्न करा. तुमची मेंटॅलिटी जर स्टेबल नाही राहिली तर तुम्ही जो 2-3 तास, 4 तास, 5 तास तुमच्या अभ्यासाला वेळ मिळतोय तो वेळ सुद्धा तुम्ही व्यवस्थित त्याचं वापरू शकत नाही, तो यूज करू शकत नाही वेळ. त्यासाठी काय करायचंय की मेंटॅलिटी शांतता. शांतता म्हणजे काय, काही गोष्टी मागं पुढे होतात, तुमचा जॉब असेल, घर असेल, ह्याच्यामध्ये तिथल्या तिथं सोडून घ्यायच्या आणि बी प्रॅक्टिकल राहायचं. तिथल्या तिथं त्या गोष्टी सोडून द्यायच्या. याचा फायदा तुमच्या अभ्यासाला होता. तुम्ही म्हणता काय सांगायला लागलात, हे खरंच आहे, हे फॅक्ट आहे. तुमची एखादी मुलगी संसारातली सासूसोबत वाद झाली, 5 मिनिटं किरकिर झाली म्हणून तुमचा पूर्ण दिवस वाया जातो का नाही? ऑफिसमध्ये असाल, साहेब तुम्हाला काहीतरी, तुमचे सिनियर काहीतरी बोलले, जापले, याच्या नादामध्ये तुमचा पुन्हा त्या डोक्यामध्ये ठेवून दिवस वाया जातो आणि कशावरच मन लागत नाही. ह्या गोष्टी होतात. ह्या गोष्टी टाळायच्या असतील तर तिथल्या तिथं अशा गोष्टी सोडून द्यायची सवय लावा. आणि ती सवय लावल्यानंतर तुम्हाला 100% फायदा होणार आहे. कारण जे काही तुम्ही अभ्यासाला बसणार आहेत त्यावेळेस तुम्ही फ्रेश माइंडने अभ्यासाला बसणार आहेत, रिलॅक्स माइंड ठेवून अभ्यासाला बसणार आहेत. ही गोष्ट सुद्धा खूप जास्त महत्वाची असते. तुमची शांतता सुद्धा खूप गरजेची असते. अजून आता तुम्ही म्हणाल हे झालं बाकीच्या गोष्टी, पण प्रॅक्टिकली अभ्यास करताना काय करायचं आहे, नेमक्या स्पर्धेत टिकायचं आहे तुम्हाला. मग या स्पर्धेत टिकत असताना वेगळ्या कोणत्या गोष्टी करायच्यात, एक सांगतो तुम्हाला. ज्या परीक्षेची तुम्ही तयारी करतात त्याचे PYQ हे मोठ्या प्रमाणावर सोडवायचे. झालेल्या प्रश्नपत्रिका तपासायच्या. प्रश्नपत्रिकावरून तुमच्या अभ्यासाची दिशा ठरवायची. कोणी क्लासवाला सांगतो, कोणत्या पुस्तकात दिलंय याच्यापेक्षा नाही, अगोदर तुमच्या अभ्यासाची दिशा ठरवण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आहे PYQ आणि क्वेश्चन पेपर. ज्या विभागाची तुम्ही तयारी करतात ते. तुम्ही म्हणाला मी MPSC ज्या सरळ सेवा जाणार त्याची तयारी करतोय, तर त्यासाठी आहेत ना MPSC चे भरपूर PYQ आहेत. लक्षात. ते करा. म्हणजे अगोदर तुम्ही हे काय करा, तुमच्या अभ्यासाच्या जोडीने इतरांपेक्षा सुद्धा जास्तीत जास्त तुम्ही प्रश्न सोडवण्याची सवय लावा. जास्त. मग तुम्ही पोलीस भरती करत असाल, वनरक्षक करत असाल, दारूबंदी करत असाल, कंबाईन ग्रुप BC करत असाल, कोणतीही परीक्षेची तलाठी करत असाल, तयारी करत असलात तरी सुद्धा तुम्हाला जेवढे होता येईल तेवढ्या प्रश्न जास्तीत जास्त, इतर अभ्यासाला वेळ कमी द्या, प्रश्न जास्त वाचा. कारण तुमच्याकडे वेळ कमी आणि कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त गोष्टी लक्षात ठेवायच्या असतील तर झालेल्या प्रश्नपत्रिका, त्याचं विश्लेषण, तसंच वेळच्या वेळी टेस्ट सोडवणं, त्याचा सराव करणं, या गोष्टीतून तुमचा अभ्यास जास्तीत जास्त होणार आहे आणि कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त गोष्टी तुमच्या लक्षात राहणार आहेत. त्यामुळे ह्याचा वेळ जो आहे तो तुमच्या इतर थेअरी वाचण्यापेक्षा सुद्धा जास्त असणं गरजेचं आहे. लक्षात येतंय? याच्यामुळे तुम्हाला एकतर नेमका क्वालिटी अभ्यास करण्यासाठी काय वाचायचं, काय नाही वाचायचं हे याच्यामुळे समजतं. कशामुळे? PYQ MCQ सोडवल्यामुळे किंवा झालेल्या प्रश्नपत्रिका अभ्यासल्यामुळे. प्लस तुम्ही याचं विश्लेषण केलं किंवा विश्लेषण वाचल्यानंतर तुम्ही ते वाचताना ज्या गोष्टी जेवढ्या लक्षात राहतात ना तेवढ्या थेअरी वाचताना राहत नाही. त्यामुळे याच्यावर भर जो आहे तो थोडासा जास्त द्यायचा. या गोष्टीवर भर थोडासा जास्त द्यायचा आहे. लक्षात. अशा पद्धतीने आहे. लक्षात. आणि त्याच पद्धतीने याच्यामुळे आणखी काय होतं की तुमचे पॉझिटिव्ह बाजू कोणत्या, आता म्हणजे जमेच्या बाजू कोणत्यात आणि निगेटिव्ह बाजू कोणत्यात.
म्हणजे मला गणित बुद्धिमत्ता समजतच नाही, लवकर लक्षातच राहत नाही, मराठीचे मला शब्दार्थ लक्षात राहत नाहीत, इंग्लिशची व्होकॅब्युलरी मला लक्षात राहत नाही. म्हणजे 100 तुमच्या पॉझिटिव्ह काय बाजू कोणती आहे, तुमच्या निगेटिव्ह बाजू कोणत्या आहेत, हे सगळं मापदंड कशावर ठरवणार आहे? तुम्ही ज्या प्रश्नपत्रिका सोडवताय, क्वेश्चनचा सराव करताय याच्यावर. कारण तुम्ही ज्या एखाद्या घटकाचे क्वेश्चन सोडवताना जास्तीत जास्त क्वेश्चन बरोबर येत आहेत, त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्ही पॉझिटिव्ह आहेत असं मानू शकता. आणि जास्तीत जास्त प्रश्न सारखं चुकतायत म्हणजे निगेटिव्ह आहेत ह्या गोष्टी मानू शकतात. आणि याच्यातून तुम्हाला तुमच्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्टी समजणार आहेत. आणि ज्या गोष्टी निगेटिव्ह आहेत त्याच्यावर अगोदर काम करायला घ्या. वेळ कमी, तुमच्याकडे वेळ कमी, लक्षात, तुमची त्याला परिस्थिती कारणीभूत असेल किंवा इतर कोणतीही गोष्ट कारणीभूत असेल, पण तुमच्याकडे वेळ कमी आहे म्हणून तुम्हाला मग निगेटिव्ह गोष्टी कोणत्या आणि तुमच्यातल्या तुम्हाला पॉझिटिव्ह गोष्टी दिसण्याच्या अगोदर निगेटिव्ह गोष्टी दिसल्या पाहिजेत. आणि त्या अगोदर त्या निगेटिव्ह गोष्टीवर काम करायला घ्या. आपोआप त्या निगेटिव्हचं रूपांतरण त्या पॉझिटिव्ह मध्ये होणार आहे. त्यामुळे लक्षात आलं. आणि याच्यासाठी MCQ, PIQ टेस्ट सोडवणं, लेक्चर करणं ऑनलाईन, या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि या दररोज करणं, सवयीचा भाग करून टाकायच्या. किंवा मी माझा 5 तासाचा अभ्यास आहे, त्यात मी काही ना काही लेक्चर ऐकन, मला आधीमध्ये जो वेळ भेटतो त्यात 1-2 लेक्चर तरी करेल मी. त्याच पद्धतीने जेव्हा मी अभ्यास करायला घेईन, अभ्यास केल्यानंतर 5, 50, 100 कोणतेही PIQ, MCQ किंवा एखादी टेस्ट ही सोडवल्याशिवाय मी झोपणारच नाही. ह्या गोष्टीची तुम्ही सवय लावा. आणि त्या फक्त सोडवायच्या नाही, फक्त ते प्रश्न सोडून पुढे जायचं नाही. त्याच्यातून काय शोधायचंय तुम्हाला? ह्या 2 गोष्टी शोधायच्या, पॉझिटिव्ह काय आहे, निगेटिव्ह काय आहे, या गोष्टी शोधून मग तुम्हाला पुढे जाऊन त्या अभ्यासाची दिशा योग्य ठरवायची आहे. लक्षात, अशा पद्धतीने असतं. आणि या गोष्टीमध्ये आणखी एक महत्वाचं आहे, तुम्ही अभ्यास करण्याची मेंटॅलिटी आहे तुमची, तुम्ही अभ्यासही करतात, तुम्ही योग्य पद्धतीने पण अभ्यास करतात, योग्य क्लास, योग्य पुस्तकातून सुद्धा अभ्यास करतात. या सगळ्या गोष्टी करत असताना सुद्धा लक्षात, तुम्ही आता शक्यतो मी वैवाहिक महिलांसाठी म्हणतोय मी, की तुम्ही तुमचा फॅमिली सपोर्ट ही गोष्ट खूप मॅटर करत असते. ज्यांचे लग्न झाले तर अभ्यास करतात, मग मुलं असू शकतात, मुली असू शकतात, ही गोष्ट खूप मॅटर करत असते. त्याच्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी करत असताना कायम तुमच्या कुटुंबाला, कायम तुमच्या फॅमिलीला तुम्ही विश्वासात घ्या आणि त्यांना विश्वास दाखवा की मी जी गोष्ट करतोय, मी जी गोष्ट करते ती प्रामाणिकपणे करत आहे. आणि त्यांना तुम्ही जेव्हा विश्वास दाखवताल तेव्हा तुमच्या अभ्यासाला म्हणून जी त्यांच्याकडून शक्य होईल ती मदत तुम्हाला मिळणार आहे. आणि फॅमिलीतून तुम्हाला जर सपोर्ट मिळतोय, मदत मिळतोय अभ्यासामध्ये, तर तुमची एनर्जी सुद्धा प्लस होणार आहे आणि तुमचा वेळ सुद्धा वाढणार आहे. कारण त्यांनी मदत केल्यामुळे तुम्हाला आणखी वेळ त्या गोष्टीला मिळणार आहे. त्यामुळे कायम एक लक्षात ठेवा, कोणत्याही परिस्थितीमध्ये आपला फॅमिली सपोर्ट आपल्याला मिळाला पाहिजे. त्याच्यामुळे ह्या तुम्ही मेहनत करताय प्रामाणिकपणे आणि नक्कीच मी याच्यातून यश मिळेल हा विश्वास त्यांना आला पाहिजे, हा विश्वास त्यांचा कायम राहिला पाहिजे, याच्यासाठी प्रयत्नशील राहायचं. लक्षात येतंय? म्हणजे याच्यामुळे काय होणार आहे, काय होणार, आणि हे खूप गंभीर गोष्ट आहे. काही काही जणांना तर मी काय बोलतोय समजणार सुद्धा नाही, पण अनेक जणांना समजली गोष्ट. कारण की त्यांच्यावर परिस्थिती आली असते. जर तुमचा फॅमिली सपोर्टच नसेल तर तुम्ही काही करू शकत नाही. लक्षात, काहीही करू शकत नाही. त्यामुळे फॅमिली विश्वासात ठेवणं, त्यांना विश्वासात ठेवून गोष्टी करत राहा. त्यांना विश्वासात न ठेवता गोष्टी करायला जाल तर कुठेतरी तुमच्या वेळेमध्येही होईल किंवा तुम्हाला ते डिमोटिवेट करण्याचं काम करतील. त्याच पद्धतीने तुम्हाला वेळ कमी देतील आणि इतर मग गोष्टी सुरू होतील, कलह, भांडणं, हा गोष्टी सुद्धा आहेत. त्यामुळे ही खूप महत्वाची, याच्यासाठी ह्या गोष्टी मी सांगतो त्या करायच्या आहेत. लक्षात. आता बघा पुढचा मुद्दा सांगतो. मी मुद्दे काढून आणलेत की कोणते कोणते अडचणी येतात. अजून एक म्हणून सांगतो तुम्हाला. काही दिवस आता बघा दिसतं तुम्हाला की अरे यार हा मुलगा पिक्चरला चाललंय, हे जोडपं पिक्चरला चाललंय ना, आम्ही काय करत बसलो तिथं. राष्ट्रपतीला किती वय लागतं, सरन्यायाधीशाला पगार किती, शिवाजी महाराजांनी काय केलं, महाराणा प्रतापांनी काय केलं, महात्मा गांधीजींनी काय केलं, काय आपली जिंदगी होऊन बसली. हे मजा मारतायत, फिरतायत, आयुष करतायत सगळे. आपण जॉबही करतो, संसारही बघतो आणि पुन्हा मग राहिलेला वेळ त्याच्यामध्ये पुन्हा अभ्यास करतो. काय जिंदगी आपले झेंडे थोड्या दिवसासाठी. का सांगतो तुम्हाला, ह्या सगळ्या गोष्टी डिस्ट्रॅक्शनच्या ज्याही गोष्टी असतील, सोशल मीडिया आहे, मोबाईल आहे, फिरणं आहे, बाहेर जाणं आहे, चित्रपट आहे, सगळ्या गोष्टी आहेत. हे जे डिस्ट्रॅक्शन आहे, काही दिवस 100% डिस्ट्रॅक्शन टाळा. 100% टाळायचं आहे. काही दिवस तुम्ही रविवारी थोडासा तुम्हाला करमणुकीचा म्हणून काही वेळ देऊ शकता किंवा सुट्टीचा वार आहे, एखाद्याचा दुसरा असू शकतो.
ज्याला सुट्टीचा वार नाही, आठवड्यात एक दिवस काहीतरी चला बाबा एंटरटेन म्हणून, मनाला फ्रेशनेस म्हणून काहीतरी, निवळच अभ्यासावर तुटून पडल्यावर सुद्धा मग एक वेळ इरिटेट होऊन जातं ना. अभ्यास करणं हे इरिटेट व्हायला लागल्यानंतर मग तो अभ्यास करून काहीच फायदा नाही. अभ्यास करण्याचा तुम्हाला त्रास नाही झाला पाहिजे आणि तुम्ही कमी वेळात करताय. मग अभ्यास करण्याचा तुम्हाला जर त्रास होऊन नाही द्यायचा तर कधीतरी आठवड्यातून वगैरे थोडंसं मनाला शांती, तुमच्या मनाला मनाची करमणूक होईल अशा गोष्टी करा, हरकत नाही त्याला. पण बाकीचे दिवस जे डिस्ट्रॅक्शन आहे ते टाळायचं आहे. ते डिस्ट्रॅक्शन टाळल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. काही दिवसाचा त्रास आहे, तो त्रास जर तुम्ही ऍक्सेप्ट करून त्याप्रमाणे पुढे जाल तर तुम्हाला 100% त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे डिस्ट्रॅक्शन 100% टाळायचं आहे. मोबाईलचा वापर खूप कमी, मी तर म्हणतो फक्त अभ्यास. पार्ट टाइम वाल्यांना नाही ना, त्यांना फक्त अभ्यास याच कारणासाठी त्याचा वापर झाला पाहिजे. उगाच ह्याला फोन लावलाय, त्याला फोन लावलाय, भाजी काय बनवली, कालून काय बनवलं, येऊ का जेवायला आणि तू ये जेवायला, आणि तू जेवल्याशिवाय मी जेवणार नाही, मी जेवल्याशिवाय तू जेवणार नाही, काहीच लॉजिक नाही त्या गोष्टीमध्ये. त्याच्यामुळे अभ्यास ह्या कारणासाठी सोशल मीडिया असेल किंवा मोबाईल असेल याचा जास्तीत जास्त वापर झाला पाहिजे. 90% वापर तर त्यालाच झाला पाहिजे. एवढी गोष्ट डोक्यामध्ये ठेवायची आहे, त्या गोष्टी टाळायच्या आहेत. अशा पद्धतीने आहे. सुट्टीचं नियोजन सुद्धा करावं लागणार आहे तुम्हाला, आरामाचं सुद्धा नियोजन करावं लागणार आहे, कारण सगळ्या गोष्टी वेळेत बसवायच्यात. त्यामुळे एक स्पेसिफिक वेळ द्या त्याला, त्या वेळेमध्ये अभ्यास करायचा आहे, त्या वेळेमध्ये आराम करायचा आहे, त्या वेळेमध्ये आरामच झाला पाहिजे. आता आराम नसेल, निश्चित धावपळ करतात, 3 वाजेपर्यंत अभ्यास केला आणि सकाळी 6ला उठला आणि 3 तास झोप झाली, धड कामही व्यवस्थित नाही, धड पुन्हा दुसऱ्या दिवशी अभ्यासही व्यवस्थित नाही. अशा गोष्टी करू नका. तुमची प्रॉपर झोप झाली पाहिजे, तुम्हाला प्रॉपर शरीराला, मनाला, मेंदूला आराम मिळाला पाहिजे, लक्षात. आणि त्याच पद्धतीने एनर्जी दुसऱ्या दिवशी अभ्यासाला सुद्धा राहिली पाहिजे. ह्या गोष्टी आहेत. त्यामुळे आराम वगैरे या गोष्टी कॉम्प्रोमाइज करायच्या नाही. आज याचा अर्थ असा नाही 8-10 तास झोपच घ्यायची. तुमची 6 तासाची किमान झोप पाहिजे, तेवढी तुमची झोप झालीच पाहिजे. हे एक महत्वाचं आहे. त्या कॉम्प्रोमाइज करायचं नाही झोप वगैरे. तुम्ही झोप वगैरे कॉम्प्रोमाइज करून अभ्यास करायला लागलात तर तुम्ही करता हे कामही तुमचं व्यवस्थित होणार नाही, तुमचा अभ्यासही व्यवस्थित होणार नाही. ह्या सगळ्यात जास्त महत्वाच्या आहेत. आणि हे शक्य आहे का? आहे. या गोष्टीची सवय लावा. अभ्यास करताना मी तुम्हाला सांगितलं काय काय गोष्टीची सवय लावायची आहे, त्या गोष्टीची सवय लावा. जास्तीत जास्त वेळ प्रश्न सोडवा. तुमचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह इतरांपेक्षा लवकर तुम्हाला ओळखता आलं पाहिजे, आणि ज्या निगेटिव्ह गोष्टी त्याच्यावर अगोदर काम करता आलं पाहिजे. क्लासेस ऑनलाईन शक्यतो कराच. पार्ट टाइम जे जॉब करतात त्यांना त्या क्लासेसमधून फायदा होतो, दिशा मिळते. त्याचपर्यंत तुमचा आधीमध्ये जो वेळ मिळतो त्याच्यामध्ये कधीही तुम्ही ते लेक्चर पाहू शकता. त्याच्यामुळे तुमच्या अभ्यासाला त्यामुळे गती मिळते. हे मुद्दे मी सांगितले तुम्हाला. अभ्यासाचा टायमिंग सांगितलं तुम्हाला, कमीत कमी 5 तास मिळालेच पाहिजेत. शक्य आहे 4 आणि 3 तास, आता बघा ते तुमच्यावर डिपेंड आहे. पण माझं तरी वैयक्तिक मत आहे, तुम्ही तुमचं घरकाम असेल, जॉब असेल, सगळं सोडून 5 तास अभ्यासाला जर वेळ काढताय तुम्ही, खूप झाला, खूप म्हणतोय मी. आणि सगळ्या गोष्टी शक्य आहेत. फक्त मी ज्या 4-5 गोष्टी मॅनेजमेंटच्या सांगितल्यात त्या मॅनेजमेंटच्या गोष्टी करा. 1-2 महिने तुम्हाला त्रास होईल, महिनाभर तुम्ही सलग गोष्ट करत राहिलात ना, बरोबर आहे का, की आपोआप त्या गोष्टीची सवय लागल आणि त्याचं काहीच वाटणार नाही तुम्हाला. हे 100% तितकंच खरं आहे. आणि तुम्ही सरळ सेवेची कोणतीही तयारी करत असाल तर सध्या म्हणून एक दर्जेदार बॅच म्हणून काय सांगितलं तुम्हाला मी, आपली ही एकलव्य बॅच उपलब्ध आहे. महाराष्ट्र अकॅडमी ॲपवर आहे. पूर्व आणि मुख्य दोन्हीचा सिलेबस आहे. म्हणजे सरळ सेवेसाठी वेगळी परीक्षा झाली, मराठी इंग्लिश त्याच्यासाठी वेगळं असलं तरी सुद्धा या बॅचचा तुम्हाला 100% त्याच्यामध्ये फायदा होणार आहे. किंवा तुम्ही दारूबंदी, पोलीस भरती, एक्साईज साठी जरी तयारी करत असाल तरी सुद्धा त्याच्या बॅचेस आपल्या महाराष्ट्र अकॅडमी ॲपवर उपलब्ध आहेत. 100% फायदा होईल. आणखी तुमच्या मनामध्ये कोणते कोणते प्रश्न येतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. माहिती नक्की फायद्याची वाटली असेल, व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. 100% तुम्हाला काय फायदा हा करून देण्याचा होता येईल तेवढा आम्ही याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून नक्की प्रयत्न करूया. पण काही अडचणी वाटत असतील अजून तरी कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या कमेंटमध्ये जे प्रश्न येतात, तुमच्या लाईव्ह मी लेक्चर घेतो त्यावेळेस ते जे प्रश्न येतात त्याच्या आधारावर आम्ही व्हिडिओ बनवत असतो. त्यामुळे तुमचे जास्तीत जास्त प्रश्न, अडीअडचणी ज्या असतील त्या अडीअडचणी आम्हाला कळल्या म्हणजे मग आम्ही तुमच्यासाठी त्याच्यावर सोल्युशन आणण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यामुळे कमेंट नक्की करत चला, तुमचं म्हणणं नक्की मांडत चला. धन्यवाद.